हल्ला झाला, काय गुन्हा केला होता तुम्ही? हल्ल्याचं कारण काय? जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. भावांनो, गंगाखेडमध्ये मी मुख्यतः भ्रष्टाचार मुक्तीचं काम करतोय आणि जो एकंदरीत प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा लढा उभा केलाय, याच कारणामुळे माझ्यावर असे अनेक वेळा 3 वेळा हल्ले केलेले आहेत आणि याच्या मागे षडयंत्र रचू येणारे आणि आकाश सर्व बाहेर निघावेत अशी समाज बांधवांना विनंती आहे. हल्लेखोर आहेत, नेमकं काय त्यांच्याबद्दल सांगा? ते संपूर्ण समाजाला माहिती आहे आणि मी ती जिम्मेदारी समाजावर सुपूर्द केलेली आहे. प्रस्थापित, गंगाखेडचे प्रस्थापित, जे भ्रष्ट प्रस्थापित आहे, ज्यांचा भ्रष्टाचार मी बाहेर काढायचा प्रयत्न करतोय, तेच प्रस्थापित आहे त्याच्या पाठीमागे. समाजाच्या आडून कुठून तुमच्यावर प्रयत्न केला जातोय का? कुठल्या समाजाचा वापर केला जातोय? 100% मी 100% एक तुम्हाला एक वाक्य सांगतो. 100% स्पेसिफिक समाजाला समोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु माझ्यावर हा हल्ला जो झालाय हा समाजाकडून झालेलाच नाहीये. प्रस्थापितांच्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या आड लपून अॅट्रॉसिटीचा वापर करून माझ्यावर हल्ला केलाय, जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर. तुमची मागणी काय असणार आहे? माझी मागणी जी आहे, माझ्यावर जो विनाकारण अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय, पहिली मागणी. दुसरी मागणी, त्या व्हिडिओमध्ये जे मला मारताना दिसतात, ज्यांचे मला नावही माहिती नाहीत, त्या सर्वांवर योग्य तो रीतीने कडकात कडक कारवाई झाली पाहिजे आणि या षडयंत्राच्या पाठीमागे जे आकाचे आका आहेत त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई झाली पाहिजे. तुम्ही या प्रकरणामध्ये थेट आमदारांचं नाव घेताय, काय संबंध आहे त्यांचा? मी घेतोय कारण मी लढाईच प्रस्थापितांच्या विरुद्ध लढतोय, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढतोय आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांना नक्कीच या भ्रष्टाचाराचा झळ लागते, म्हणूनच ते माझ्यावर षडयंत्र करू इच्छित आहेत. कोण कोण आहे, त्याचे नाव काय? गंगाखेडमधले प्रस्थापित त्या सर्व मायबाप जनतेला माहिती आहेत. तपासामध्ये 100% ते उघड होणार. गंगाखेडमधल्या गंगाखेडच्या मायबाप जनतेला सर्व माहिती आहे. आज महेश बिडकर आमच्या समाजाचा बांधव आहे, त्याच्यावर कुठलंही कारण नसताना त्याच्यावर मारहाण झाली आणि ही मारहाण नसून हे कुठंतरी गावखेड्यातलं पोरगं, गरिबाचं पोरगं समाजाचं काम करतं, इथल्या आमदाराचं असेल, इथल्या प्रस्थापिताचं असेल, भ्रष्टाचार बाहेर काढते म्हणून त्याला मारहाण केली. हे सगळ्या समाज बांधवाला इथल्या माहिती आहे. ज्यांनी कोणी मारले, आमचा लढा हा बौद्ध समाजाच्या विरोधात नाही, आजचा मोर्चा बौद्ध समाजाच्या विरोधात नाही. फक्त ते 4-2 बांडगुळे सोडले आणि ते 4-2 बांडगुळे हे आमदार साहेबाचे चेले चपाटी, ते सगळ्या जनतेला माहीत आहे. ताकाला जाऊन भांडणं लपवणारी हे आमची अवलाद नाही. जे खरं आहे त्याला खरंच आहे, सापाला साप म्हणणारी अवलाद हे आमच्या धनगर समाजाचे. त्याच्यामुळं मी तुम्हाला एवढं सांगतो, इथल्या स्थानिक लेवलच्या आमदारांनी माणसात माणूस ठुला नाही. धनगर समाजाचे मतं घ्यायचे आणि धनगर समाजाचे घरं उठवायचे असं काम इथल्या स्थानिक आमदाराचं झालं. त्याच्यामुळं इथल्या प्रशासनाला आणि इथल्या स्थानिकच्या आमदाराला मला एक सांगायचं आहे, एवढं प्रकरण महाराष्ट्रभर होत असताना तुम्ही कुठं फिरताय? एक सुद्धा कमेंट नाही, एक सुद्धा त्याच्यावर शब्दसुद्धा काढला नाही. महेश बिडकर समाजाचा आहे, समाजाचा म्हणून प्रतिनिधी म्हणून तुमचं काम आहे इथं येऊन माझ्या माणसाला तुम्ही साथ देण्याचं काम तुमचं होतं, पण तुम्ही आले नाहीत. याच्याहून कळतंय चौकीदारी चोर आहे. त्याच्यामुळे जास्त काही सांगायचं नाही, मी आरोप करणार नाही, पण सगळ्या जनतेला माहिती आहे की इथला मेन माणूस कोण आहे. मागणी काही नाही, मागणी काही नाही. मागणी फक्त एवढीच आहे की माझ्या समाज बांधवावर महेश बिडकरवर झालेली अॅट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे आणि ह्याला जे मारेकरी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं याचं आपल्या आंबेडकर पुतळ्यासमोर नेऊन नाक घासण्यात आलं, त्याच पद्धतीनं त्यांना नाक घासून माफी मागावी, एवढीच आमची कडक मागणी आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, ज्या महामानवाने आम्हा सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला, असे घटनेचे शिल्पकार ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विनाकारण शब्दाचा अपभ्रंश करून एका चळवळीतील युवक महेश बिडकर याला जी मारहाण झाली, त्या मारहाणी संदर्भात त्यालाच मारहाण करून त्याच्यावरच अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केल्यानंतर निषेधार्थ आजचा मोर्चा होता. या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी एकच सांगतो, धनगर समाज बांधव असतील आणि कुठलाही समाज बांधव असतील, त्यांच्या सर्वसामान्यावर जर कोणी अन्याय केला त्याला जसा तसा धडा शिकवला जाईल. ज्यांनी महेशला मारहाण केली त्याच्यावर तो गुन्हे दाखल झाले, पण त्याच्यावर जी खोटी अॅट्रॉसिटी दाखल झाली ती तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि याच्या मागचा जे सूत्रधार आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. समाज बांधवाला एक भीतीचं वातावरण ज्यांना काही राजकीय लोकांसंदर्भात तयार झालेलं आहे की हे कोण करते,
खोट्या अट्रॉसिटी मारहाणीचे धंदे कोण चालू केलेत. आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो, यानंतर जर कुठल्याही सामान्य युवकावर जर अत्याचार झाला तर रस्त्यावर उतरून तशात तसं उत्तर देण्याचं काम समाज बांधव करतील. आणि मी नेहमी अन्यायाच्या विरोधात लढणारा एक कार्यकर्ता आहे. सर्वात प्रथम मी आवाज उठविला. या परभणी जिल्ह्यानं, महाराष्ट्रानं पाहिलं, जिथं आम्ही हात घालतो सामान्य जनतेवर कुठेही अन्याय झाला तिथं आम्ही धावून जातो आणि न्याय मिळवून देण्याचं काम करतो. आम्ही महेश बिडकरला सुद्धा न्याय मिळवून देऊ आणि ज्या अधिकाऱ्यांसमोर मारहाण झाली त्या अधिकारी सुद्धा सस्पेंड झाले पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही ताकदीचे प्रयत्न करणार. कसं पाहतो आमदारांचे नाव या ठिकाणी येतं, काय सांगा? जे कोणी असतील, ज्यांनी हे कटकारस्थान केले ते सर्व जनतेला माहीत आहे, समाज बांधवाला माहीत आहे. असं पडद्यामागून जे कोणी राजकारण करायले, असे धंदे करायले, त्याला पण आम्ही येणाऱ्या काळात धडा शिकवू. या संदर्भात रात्री एक पत्रकार परिषद झाली आणि ज्यामध्ये जे समाजाकडून आवाहन करण्यात आलं त्याच्यानंतर एक कुठेतरी समाजात मेसेज फिरतोय की ज्या पत्रकार परिषदेला ज्यांच्यावर आरोप होता तेच होते, तर महेश बिडकरला न्याय कसा मिळणार? समाज बांधवाला न्याय मिळण्यासाठी कालची पत्रकार परिषद होती. काही लोक आले असतात, आता कोणाला आम्ही येऊ नका असं म्हणू शकतो का? समाज बांधव, समाज म्हणून ते येऊन थांबले असतील, पण याच्या मागे जे जे असतील, समाजातले असतील, राजकीय असतील, त्याला येणाऱ्या काळात समाज धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. मारहाण होताना पोलीसवाले बघत होते, व्हिडिओ काढू नका असं सांगत होते, कसं पाहता या गंभीर? त्यांना त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासंदर्भात अडिशनल एसपींची आम्ही काल भेट घेतली. मी स्वतः महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत आजच चर्चा करणार आहे आणि ते जे काही अधिकाऱ्यासमोर ही घटना घडली ते कसे सस्पेंड होतात त्यासाठी मी ताकदीचे प्रयत्न करणार आहे. शिकली पाहिजे, त्यासाठी ते साहित्य शासनानं दिलेलं तुमच्या घरी ठेवलेलं ते शाळेत ठेवा ही मागणी करतो. हे रोड, परळला जाणारा रोड मला सांगा 25 वर्ष झाला नाही. अरे तुम्ही त्या रोडचं श्रेय घेतलं. वाकड सुद्धा लाल गाड्या कमी पडला. सगळेच खाली ओझे टाकी ना ते मुंड्या म्हणून खाली म्हणजे माझे घरचे माणसं येते. चला